हाय फ्रेंड्स, मी मालवणी बावली. मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय तपोवन जंगलचा तोडण्यासाठी. त्यासाठी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसला मी विनंती करते की त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा. म्हणून मी एक कविता सादर करत आहे. हरणी माताचं रडणं आणि दुखणं समजून घे मेरे भाय. नुसतंच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय? दिसेल ती जमीन कसून घेतो, रस समदा शोषून घेतो. माय मरू दे समदाचे फायद्याची घाय. नुसतंच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय? कारखान्याच्या चिमणीतून काळा धूर बस्सा बस्सा. वरती समजा पेटत चाललेलं खाली पाण्याचा उपसा. वर्षामधले 12 महिने कडक उन्हात जाय. नुसतंच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीचं वाढत चाललेलं तापमान. ग्लोबल वॉर्मिंग वाले म्हणतात हळू, जरा धीर. आम्हाला काहीच ऐकू येत नाही, कान आमचे बधीर. तापत चाललंय धरणीचं डोकं, छाती पोटन पाय. नुसतंच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय? असंच चालू राहिलं तर तुमची काय खैर नाही. असंच चालू राहिलं तर तुमची काय खैर नाही. मग एकदा तुमचे पुढे मुलं विचारतील, बाबा बाबा हिरवळ म्हणजे काय? उठ उठ, जा आपल्या आईला वाचव, झटकून हातन पाय. नुसतंच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय? 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 आता नुसतं एकच करा, नको तोडू जंगल, नको तोडू झाडे. वाचव तपोवन मिळून सारे. थँक्यू. ऐकलत ना, मालवणी बावली काय म्हणतेय? नुसतंच म्हणता धरणी माय, पण तिच्यासाठी करता काय? एकच करा, नका तोडू जंगल, नका तोडू झाडे. नका तोडू जंगल, नका तोडू झाडे. वाचवा तपोवन मिळो सारे. वाचवा तपोवन मिळो सारे. वाचवा तपोवन मिळो सारे.